नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये। बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वूलन मॅट बनवायला शिकलो होतो। त्यामध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला स्वस्तिकचं शिकवलेली आहे डिझाईन। ती डिझाईन छोटी आहे आणि दिसायलाही सुंदर आहे। आपण समई लावण्यासाठी सुद्धा त्या डिझाईनचा छान वापर करू शकतो। आता आपण ही वर्तुळ आकारातील गोल डिझाईन शिकणार आहोत। ही 2 फुटाची जी डिझाईन आहे, मी ही रेक्झिनवर आखून घेतलेली आहे। आता तिला आपण पूर्ण बघा हिरव्या रंगाची जी बॉर्डर आहे ती लावून घेणार आहोत। बघा, इथे आपण ग्लूगनचा वापर करतो आहे। ग्लूगनचा वापर करून आपण अशा पद्धतीने इथे ही हिरव्या रंगाची जी बॉर्डर आहे ती इथे आपण बनवून घेत आहोत। व्यवस्थित अगदी हळुवारपणे हे चिटकवायचं आहे मैत्रिणींनो। घाई गडबड अजिबात करायची नाही आणि व्यवस्थित दाबून चिटकवायचं आहे, म्हणजे ही जी फर आहे ही वूल ही निघत नाही, व्यवस्थित पॅक चिकटते। म्हणजे तुम्ही कितीही वॉश केलं, बघा ही डिझाईन असते ही वॉशेबल असते, त्यामुळे तुम्ही किती ब्रशने साबणाने घासून वॉश केलं तरी ही डिझाईन निघायला नको। त्यामुळे आपण ज्यावेळेस ग्लूस्टिकने जे लावतो त्यावेळेस त्या ग्लूवरती ते व्यवस्थित अशी पॅक चिटकवायची आणि ती एकदा चिटकवली की ती अजिबात निघत नाही, ती व्यवस्थित चिटकते। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या मैत्रिणींनाही हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे जेणेकरून त्याही असा हा व्यवसाय करायला शिकतील। आणि हा व्यवसाय अगदी सोपा आणि कमी खर्चात करता येतो। तुम्ही घरी बसल्याही ही डिझाईन आखू शकतात, करू शकतात। त्यासाठी शिक्षणाची अट वगैरे असं काहीही नाही आहे। कुणालाही हा व्यवसाय करता येईल एवढा हा सोपा व्यवसाय आहे। बघा, अशा पद्धतीने मी ही बॉर्डर आता लावून घेणार आहे। बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं बघा की त्यासाठी आपण रेक्झिनच वापरायचं का, किंवा कपडा वापरायचा, किंवा आपण बघा ज्या धान्याच्या गोण्या वगैरे असतात त्याही बऱ्याच जण वापरतात। तुम्ही काहीही, तुम्हाला जर वेळेला नाही मिळालं रेक्झिन तर तुम्ही कसलाही वापर करू शकतात। पॅन्ट पीसचा जो कपडा असतो त्या पॅन्ट पीसचा कपडा वापरू शकतात किंवा गोणीचा वापर करू शकतात। परंतु मी सुचवेल की तुम्ही रेक्झिनचा वापर केला तर तो अगदी छान होईल आणि तुमची जी मॅट असेल रंगोली मॅट ती पण व्यवस्थित अशी जाड होईल आणि वॉशेबल होईल, म्हणजे धुवायला पण ती अगदी योग्यरित्या वापरता येईल। बघा, त्यानंतर अजून बऱ्याच मैत्रिणींना हा पण प्रश्न असतो की ट्रेस पेपरने डिझाईन कशी काढायची किंवा ट्रेस पेपर न वापरता डिझाईन कशी काढायची। तर तसाही व्हिडिओ मी अजून तुमच्यासाठी घेऊन येईल। हवं तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला कसल्या प्रकारचा व्हिडिओ हवा आहे, तुम्ही तसा सांगेल त्याप्रमाणे मी तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। आता आपला बॉर्डर लावून झालेली आहे बघा। त्यानंतर मी इथे क्रीम कलरची वूल घेतलेली। बघा, क्रीम कलरची जी वूल आहे ती आतल्या त्या गोलाकार जो भाग आहे त्या गोलाकार भागावरती पूर्ण अशी ही क्रीम कलरची वूल मी चिकटवून घेत आहे। हळूवार आणि अगदी जवळजवळ चिटकवायची। मध्ये म्हणजे जो गॅप असतो तो गॅप जर दिसला तर मग तिथे काळा रंग आपल्याला त्याच्यात दिसतो। तो काळा रंग दिसू नये, खालचा रेक्झिनचा काळा रंग दिसू नये यासाठी ही जी वूल आहे ती अगदी जवळजवळ चिटकवायची असते। म्हणजे डिझाईन बघा, बघण्यानंतर कुणालाही वाटेल की अरे सोपी तर आहे, मीही करू शकते, परंतु त्यामध्येही काही बारकावे असतात। तर ते बारकावे तुम्ही नीट समजून घेतले पाहिजे, त्याशिवाय तेही प्रत्येकालाच येईल असं नाही। त्यामुळे त्यातले बारकावे समजून ती डिझाईन व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने हा जे पान आहे म्हणजे अर्ध ते पाकळी आहे, त्या पाकळ्यांमध्ये मी पूर्ण या क्रीम कलर चिटकवून घेतलेला आहे। आता आपण जो मधला जो गोल आहे अगदी सेंटरचा, त्या सेंटरच्या गोलामध्ये पिवळा कलर आपण आता इथे चिटकवणार आहोत। बघा, इथे मी या येलो कलरची वूल घेतलेली आहे। आता ही पूर्ण येलो कलरची वूल आपण आता याच्यामध्ये आपण चिकटवून घेऊया। मैत्रिणींनो, हा व्यवसाय करणं खरोखर
खूप सोपं आहे. फक्त त्याला थोडंसं आपण कल्पना करायच्या. तुम्हाला डिझाईन बनवणं किंवा आखणं हेही काही अवघड नाही आहे. असं नाही की आपण याची डिझाईन पाहून तेच डिझाईन आखली पाहिजे किंवा तीच केली पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्याही आयडिया किंवा कल्पना लावू शकतो. आपण स्वतःच्या मनाने कुठलीही डिझाईन तयार करून ती डिझाईन आखून आपल्या मनाने आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे जे रंग आहे ते करून आपण ते डिझाईन तयार करू शकतो. आपण प्रयत्न करायचा आहे बघा. प्रयत्न केला तरच आपल्याला यश मिळतं. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतो की नाही आपण. त्याप्रमाणे आपण हळूहळू शिकायचं आहे बघा. आपण एकदा चुकू शकतोय, दुसऱ्यांदा चुकू शकतोय, पण तिसऱ्यांदा ज्यावेळेस आपली वेळ येईल त्यावेळेस आपली डिझाईन ही अगदी छानरित्या पूर्ण झालेली दिसेल आणि आपल्यामध्येच आपण काळानुरूप आपल्याला हळूहळू आपल्यामध्ये काय होईल, बदल झालेला दिसेल. आपण हळूहळू प्रयत्न करत गेलं की आपल्याला बरोबर ते यश आपल्या पदरात पडतं असं म्हणतात. त्याप्रमाणे आपल्यालाही ते मिळणार आहे. बघा अशा पद्धतीने आता आपण जी ऑरेंज कलरची ऊल आहे ती ऊल पण मी इथे चिकटवून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण जो बाहेरचा जो भाग आहे त्या बाहेरच्या भागात सुद्धा आपण बघा ऑरेंज कलरची ऊल आता इथे चिकटवून घेणार आहोत. ही आतली जी आहे ती मी थोडीशी लाईट कलर ऑरेंज वापरला आहे आणि आता आपण हा जो बाहेरचा वापरणार आहोत तो ऊलचा कलर जरा डार्क आहे. अशा पद्धतीने हे जे सगळे त्रिकोण आहेत ते तुम्ही पूर्ण करून घ्यायचे. बघा तुम्ही सगळे जे आहे जे शेवटचे त्रिकोण ते तुम्ही एकाच रंगातही चिटकवू शकतात किंवा दोन वेगवेगळ्या रंगांमध्येही चिकटवू शकतात. म्हणजे कोणी ऑरेंज कोणी येल्लो असे रंग घेतले तरीही चालेल, पण मी इथे एकाच रंगामध्ये हे चिकटवून घेतले. आता जो पाकळीचा मधला जो भाग आहे त्या पाकळीच्या मधल्या भागामध्ये बघा मी लाईट ग्रीन कलरचा वापर करणार आहेत. आपण जी बॉर्डर आहे ती बॉर्डर जी आहे ती डार्क ग्रीन कलरची दिलेली आहे, पण मधला जो पाकळीचा भाग आहे तो मी लाईट ग्रीन कलरने करते. म्हणजे ते कॉम्बिनेशन जरा छान दिसतं आणि आपली डिझाईन पूर्ण झाली की मग अगदी सुंदर दिसते. बघा आपण आता ही पाकळी आपण एक चिकटवून घेतली. त्याप्रमाणे या सगळ्या पाकळ्या मी आता कवर करून घेणार आहेत. सगळ्या पाकळ्या माझ्या झालेल्या आहेत. आता उरलेला जो मधला भाग आहे तिथे आपण लाल कलर चिकटवणार आहोत. बघा डार्क एकदम लाल कलर आहे तो लाल कलर मी इथे चिकटवू शकते. मैत्रिणींनो तुम्ही मी जे कलर वापरले तेच वापरायला हवे असं काहीही नाही. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकताय. तुम्हाला जसे वाटतील तसे तुम्ही ते कलर वापरू शकतायत. बघा अशा पद्धतीने मी आता हे सर्व ठिकाणी हा लाल कलर पूर्ण करून घेतलेला आहे. मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता आपली डिझाईन किती सुंदर तयार झाली आहे. अगदी कुठल्याही वेळी आपण आपल्या कार्यक्रमाच्या वेळेस ही रांगोळी ठेवू शकतोय. तर तुम्हीही अशी डिझाईन नक्की बनवून बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या मैत्रिणींनाही माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.